हॅलो गाईज, वेलकम बॅक. आज आपण बघणार आहे ओरियनचं सिस्टीम डिझाईन. सिस्टीम डिझाईन मध्ये आपण पहिला पार्ट बघणार आहे, त्याचं नाव आहे कॉम्पोनंट्स. काही काही कॉम्पोनंट्स आहे, आपण नेक्स्ट बघू. आता बघणार आहे आपण ओरियनची सिस्टीम डिझाईन. ह्यामध्ये बघितलं तर आपल्याला 1, 2, 3, 4 आणि 5 कॉम्पोनंट जे की हाय लेवलला युजफुल आहे. ओके, सिस्टीम डिझाईनमध्ये आपण कन्सिडर केलेले. अजून बी भरपूर कॉम्पोनंट्स आहेत, बट आता आपण हे कॉम्पोनंट घेतलेले आहे. फर्स्ट युजर, जो सिस्टीमला या एंटायर ओरियनला यूज करणार आहे, जो प्लॅटफॉर्म यूज करेल यूजिंग अ ब्राउझर. ओके, आता हे लोकल स्टोरेज आणि कुकीज हे 2 पार्ट असतात प्रत्येक ब्राउझरमध्ये. एक स्टोरेज प्रकारचे असतात. कुकीज आपण यूज करतो OAuth रिलेटेड टोकन स्टोअर करण्यासाठी. लोकल स्टोरेज समथिंग सेटिंग्स किंवा छोटासा डेटा आपण स्टोअर करण्यासाठी एक लोकल स्टोरेज आपण की व्हॅल्यू पेअरमध्ये यूज करतो. दोन्ही की व्हॅल्यू पेअर्समध्ये डेटा स्टोअर करते. त्यानंतर येतं आपलं सर्व्हर, ज्यावरती ॲक्च्युअली आपल्या ॲप्लिकेशन रन होणार आहे. अँड देन डेटाबेस सर्व्हर, ज्यावरती आपला डेटाबेस स्टोअर राहणार आहे. आणि OAuth म्हणजे ज्या आपण ड्राईव्हचं इंटिग्रेट करणार आहे त्या API और गुगलचं OAuth. सो बेसिकली युजर ब्राउझरला रिक्वेस्ट टाकेल, ब्राउझर सर्व्हरला रिक्वेस्ट टाकेल, सर्व्हर DB अँड DB टू परत सर्व्हर पुन्हा OAuth टू परत सर्व्हर. अँड देन व्हॅलिडेट करून जे काही ब्राउझर असेल युजरचं, त्या ब्राउझरवरती आपण ती सगळी इन्फॉर्मेशन कुकी आणि स्टोरेजमध्ये स्टोअर करून युजरला रेंडर करू. Okay guys, here with all about system components and overall design of Orion. त्यामध्ये आपण बघितले मल्टिपल कॉम्पोनंट्स. देन नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेट ऑफ फीचर्स जे आपण प्रोव्हाइड करणार आहे ओरियनमध्ये. सो मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.